पबकडून पैसे गोळा कोण करत होते हे जगाला माहिती आहे ना. त्या प्रकरणामध्ये एक गृहमंत्री तुरुंगाची हवा सुद्धा काढून खाऊन आलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टक्केवारीमध्ये अव्वल आहे. आणि कोकण रिजनमध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अव्वल आहे. आणि त्याच्यामुळे सर्वच जिल्ह्यांचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी आपला लौकिक कायम ठेवलेला आहे. आणि इथले जे शिक्षक आहेत, इथले जे संस्था चालक आहेत, सगळ्यांचंच या निमित्ताने मी अभिनंदन करतो. कारण आपल्याकडे गव्हर्नमेंट स्कूल नाही आहेत, ग्रँटेड स्कूलमधून ही मुलं शिकतात. आणि ह्या ज्या ग्रँटेड स्कूल आहेत या तिथल्या ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून उभ्या केलेल्या संस्था आहेत. आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांचं सुद्धा लक्ष असतं. इथल्या मुलांचा जो IQ आहे तो सुद्धा चांगला आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्याचं कौतुक करतो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं अशासाठी कौतुक करतो की आपली टक्केवारीसुद्धा 2% आता वाढलेली आहे. आणि हे सगळं करत असताना विशेषतः जी दिव्यांग मुलं आहेत त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की दिव्यांग मुलांचा रिझल्ट हा 93% आलेला आहे. दुसऱ्या खेपेला जी परीक्षेला मुलं बसत आहेत आणि जी आपण ज्याला त्यांची ग्रेड वाढवण्यासाठी जी मुलं बसलेली आहेत त्यांनीसुद्धा चांगलं यश मिळवलेलं आहे. आणि जी मुलं नापास झालेली होती त्यांनीसुद्धा 52%पेक्षा चांगलं यश मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच मुलांनी कुठल्याही परिस्थितीत नाउमेद न होता पडत त्यांना संधी आहे. त्याच्यामध्ये त्यांचे गुण वाढू शकतात. जी मुलं पास झाली आहेत त्यांची, आणि जे फेल झाले ते पुन्हा एकदा पास होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाणार नाही. अशा सर्वच मुलांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर पासिंग आऊट पर्सेंटेज वाढलेला असल्यामुळे मुलांची कुठलीही गैरसोय ॲडमिशनच्या संदर्भात होणार नाही याच्याबद्दल सुद्धा आवश्यक ती काळजी आम्ही यासाठी घेऊ, याची मी त्यांना ग्वाही देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही कॉपीमुक्त महाराष्ट्राची जी चळवळ राबवली त्याच्यामधून मुलं अधिक अभ्यास करायला लागली. आणि तो जो एक त्यांच्या मनामध्ये होतं की आपण अभ्यास नाही केलं तरी चालतो, ही मनोवृत्ती आता कमी झाली आहे आणि मुलं चांगली अभ्यास करायला लागली. आणि त्याचा परिणाम या निकालामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल. नाही, प्रवेशाचा जिथं प्रश्न निर्माण होईल तिथं आम्ही त्यांना एक्स्ट्रा तुकड्या ताबडतोब मंजूर करू आणि हा प्रश्न सुद्धा सोडवू. कारण कुठल्याही मुलाला शिक्षण घेणं हा त्याचा अधिकार आहे, त्याच्यापासून ते वंचित राहणार नाही. पैसे देऊन हे सगळे त्याला परवानग्या दिल्या जातात आणि एक प्रकारचे हप्ते घेतले जातात, असं महाराष्ट्रातलं पण चित्र आहे, असा आरोप केला जातो पबच्या बाबतीत. हे बघा, असं आहे की आरोप करायला कोणी काय आरोप करू शकतो. कुठेही जर असे प्रकार आढळले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये किती कारवाया झाल्या ह्या तुम्ही बघा ना. पबकडून पैसे गोळा कोण करत होते हे जगाला माहिती आहे ना. त्या प्रकरणामध्ये एक गृहमंत्री तुरुंगाची हवा सुद्धा काढून खाऊन आलेले आहेत. अशा प्रकरणामध्ये स्वतः करायचं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं हा प्रकार मुळातच चुकीचा आहे. कारण हे सगळं घडलं त्यावेळेला ज्यांना हप्ते गोळा करायला सांगितले त्यांची स्टेटमेंट आलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं त्यांच्याच आघाडीच्याच लोकांच्या काळात झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा मला ते उजळायला लावू नका. आमचा कोणावर आरोप करणारा हा आमचा हेतू नसतो. परंतु ही घडली ही वस्तुस्थिती आहे. आणि अशी वस्तुस्थिती असेल तर ती स्थितीपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय का, असा सुद्धा सवाल उभा राहील. मुळात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. लहान मुलाला मध्ये दिलं जाता कामा नये आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो वाचताय कामा नये. त्याचे जी काय त्या ॲक्टप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे, कारण तो बाल गुन्हेगार आहे म्हणून ती त्याला झालीच पाहिजे. आणि या बाबतीत आवश्यकता असेल तर स्पेशल प्रॉसिक्युटर देण्यात येईल, परंतु त्याला शिक्षा होईल हे बघणं आमचं सगळ्यांचं काम आहे. खालचे जे अधिकारी होते यांना निलंबित केलेलं आहे. कारण ज्याला अशा तऱ्हेच्या तक्रारी असतात त्याला FIR घेणं, एवढ्यापासून टेस्ट करून घेणं हे सगळं पोलीस स्टेशनच्या स्तरावर चालतं. तर पोलीस स्टेशनच्या स्तरावर ज्यांनी हे केलं नाही त्यांना निलंबित केलेलं आहे. त्यांची शिक्षा होईल, कदाचित त्यांना नोकरीतून काढलं जाईल, परंतु ॲक्शन घेतली गेली ही वस्तुस्थिती केली आहे. तर युतीत कुठेतरी घुसघुस होईल किंवा युतीच्या समोर मनसे वगैरे राहील असं चित्र उभं राहील? नाही, हे वरिष्ठ पातळीवरचे प्रश्न आहेत. नेते सगळे एकत्र बसतील आणि याच्यामधून मार्ग काढतील याची मला खात्री आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.